2-3 महिने झाले दीपक घरी नाही गेला. आज म्हणला घरी जाऊन येतो. आता पोरांचं कसं आहे माहिती ना, एक जण कुठे निघाला की सगळेच बोंबलं त्याच्या संग निघतात. खरं बस स्टँडला त्याला सोडवायला जायचं कारण म्हणजे तो चहा पाजणार, पण तो एवढा लेट झालता की बसच निघून चालली होती. पण त्याचं नशीब कंडक्टर खाली होता म्हणून बस थांबली, नाहीतर बस स्टँडला आता 1-1.5 तास बसावं लागलं असतं. म्हणलं आता तो तर गेला निघून, मग चहा कोण पाजणार. अक्षयला म्हणलं चल आपण दोघं चहा पिऊ, त्याच्याकडून ऑनलाईन चहाचे पैसे घेऊ. मग मस्त चहा पिऊन निघालो रूम कडे. आता रूमवर येऊन काय अभ्यास चालतो, ब्लॉग थोडा पण शूट नाही होत. तेवढ्यात कोणतरी दार वाजवलं. म्हणलं कोण आमची मजा घेते काय नू. पण मयूर आलता, त्याला म्हणलं लय भूक लागली रे. तसं पण लय दिवस झालेत बाहेरचं काय खाल्लं नाही, आता तू तरी काहीतरी चार. तर म्हणतो आजकाल माझ्या इतकं जगात कोणी गरीबच नाही, फक्त पाकिट वापरतो त्याच्यात पैसेच नाही ती. म्हणतो थांब जादूने आले तर आले, जादू करून आले ना भो पैसे. अरे हा अक्षयला कमवून देऊ राहिलाय, कारण त्याच्याच पैशावर जादू दाखवत होता. मग म्हणलं चला गोळा फेकायला, आणि आज तर अक्षयने गोळा फेकताना राडाच केला. आमचाच गोळा आणि आम्हालाच गोळा फेकायला भेटानी. ते बघा कसे दोघं हात धरून उभे आहेत. मग काय आज अक्षय मोकार पोरांना बोलला. पोरांचे गोळे आउट ऑफ असून पण अगोरेवानी फेकत असतात आणि आम्ही बघत असतो त्यांच्या तोंडाक. असेच इंटरेस्टिंग ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा.